रिधुऱ्यामध्ये ना माझ्या माहेरामध्ये डाकू गंग्या म्हणून जाहीर होता. ते लहान होते ते 4 जण भाऊ मात्र ते असे चोऱ्या करणारे निघतील म्हणून ठावच नव्हतं ना. याईनं काय केलं पहा, पहिल्यानं कोणाचा कापूसच वेचून आणायचा, कोणाचं काही जरा सकच चोरून आणायचं, कोणाचे कणसच चोरून आणायचे, कोणाचं हरभरच काढून आणायचं, कोणाचं काय काढायचं जरा आणू लागले तेव्हा ते गावामध्ये सपाट होऊन जाऊ लागले. ते काय कोणी नाव घेत नसं, कोणी काहीच करीत नसं. मग असं करीत ते काय झालं पहा, ते मोठाल्या चोऱ्या करायला लागले. पण ते चोऱ्या करीत होते मात्र गावामध्ये त्यानं चोरी केली नाही. हे फार मोठे मग मोठा एकदा त्याचा पुठा झाला, की याईनं काय केलं पहा, मोठे डाकेच घालायला सुरुवात केली. मोठे डाके घालायला सुरुवात केली, की यायला कळालं पहा, की हिंगोलीला मोठा मारवाडी आहे. त्याच्या देव्हाऱ्यावर सगळे सोन्याचे देव होते. त्यानं डिटेल घरून पत्ता काढतात बरं. चोर काय असे येत नसतात. चोरायला आधी माहिती घरच्या माणसाकून येणाऱ्या जाणाऱ्याकून काढल्याशिवाय चोरी करीत नसते. की असा काय चोर येते काय डायरेक्ट चोरी करायला लागते का, असं काहीच नाही. आधी इकडं तिकडं जाऊन हिंडून करून सोयरा हाय पाहुणा हाय म्हणून शेनी जायचं, सगळा पत्ता काढा, सगळा घरच्या कोणी जाणारं येणारं मुनी मन कोणी मन त्यानं चौकून पत्ता काढला. पत्ता काढून शेनी चोरी करायला गेली. हिंगोलीला डाका पडायचा म्हणून त्याची ती गेली. ते 4 भाऊ गेले. पुन्हा त्याच्या संग कोण असेल काय नाही ते मात्र हे 4 जण तर नक्कीच होते. आणि एक आरळची पारधीन होती त्याच्या संग. त्यानं मुद्दाम ती पारधीन त्या पडद्यापासून शेणी आणली होती. सगळे लोक भेऊ लागली मागून शेणी. धाईत जाऊन शेणी आणली ती पारधीन, तिथं कोणच काहीच नाही केलं. ती पारधीन इथं राहिली किती दिवस. त्या पारध्यानं येडे घातले घराला, हे केलं ते केलं मात्र ती अजिबात नाही. ती अद्दल चोरी करणार ती बी. यायने गेली. यायच्या संग काय होती पहा, मोठीच्या मोठी घोरपड होती. मग यायनं काय केलं, आता 2 मजली तेवढा चिरबंदी वाडा रेघायचा म्हणल्यावर पहिले काय खिडक्या लोक ठुत नव्हते. अडीच हाताची भिताड करायची आणि घर बांधायची. मग गेल्यावर यानं काय केलं पाहिजे, ते आता हे असे सगळे आम्ही लहान होतो, आम्ही गोष्टी ऐकायच्या. त्यानं याच बाबाचा होता लोपताना. माझ्या बापाच्या इथे याच आणि त्यानं कोठाला बी डाका झाला, त्यानं ते पूर्ण वर्तांत सांगायचा. असं झालं पाटील, तसं झालं पाटील म्हणून शेणी. अरे तू इतका कसा चढा, अरे अच्छा करू नाही काय करू नाही मात्र ते काच ते एकदा जिबीला लालूच लागले होते काच सोडतात. मग यायनं काय कसं का म्हणले, पाटील आम्ही घोरपड होती म्हणले आमच्या संग, आणि घोरपडीला म्हणले आम्ही घोरपड फक्त चिटकायची आणि चिटकिली की धरायचं म्हणलं. त्यानं त्या घोरपडीच्या शेपटीला धरलं, त्यानं सोडायचंच नाही. तर सगळ्यांना म्हणला धरून शेनी पुन्हा म्हणला ते हे करायचं, 1-2घांना आधी जायचं, एकूण एकाला धरून शेनी. पुन्हा म्हणला तिला दोरी बांधून शेनी खाली चिटकायचं, पुन्हा बाकीच्या मधात यायचं आणि खाली म्हणला 1-2 शेनी सोडावं लागतात. आले तर खालची माणसं भोवताल कोण येतंय कोण नाही पाहायला. खाली उजून शेनी 2-3 राहायची, मधात 4-2 जायची. गेले मधामध्ये त्या मारवाड्याच्या इथं सोन्याची विठ्ठल रुक्माई, सोन्याचा रंगनाथ, सोन्याची लक्ष्मी, त्याचे वडील धाडील सोन्याचे. एवढी मोठी मूर्त होती म्हणे याची, महादेवाची पिंड सोन्याची. त्याईनं सगळा देव्हारा आधी लुटला आणि मग पुन्हा उजून बायाच्या अंगावरली दागिने सुरुवात केली घ्यायला. ते का असे लेचीपिती जात नाही, एरीत चाकू काढला की माणूस गपचूप बसतो. सगळे बायानं टाकून दिले दागिने त्याच्या पुढे. ते दागिने घेऊन शेनी आणून शेनी हे बिरीशे काय नाही आणायचे आणि इकडं कोठे पुरून टाकायचे. यायच्या जिंदगीमध्ये यायनं एवढ्या चोऱ्या केल्या मात्र त्याला काहीच नाही. सपाट जशाला तशी आणायची आणि कुठे पुरून ठेवायची, आणायची आणि कुठे पुरून ठेवायची. 8-15 आले डाका पडला म्हणलं की रिधूरच्याच डाकू गंग्यानं डाका पाडला म्हणून शेनी ठाण्यामध्ये गेले. त्यानं सांगितलं, सांगून शेनी काय करतो ते आले घरला. इथं ते फरार, इथं कोणीच नाही. त्या बायाला विचारायचे, पुसायचे, पोलीसवाले हे करायचे. मग त्या बाया म्हणते घरातच नाही. तर ते काय तू पहा यायनं जायचं काय नाही, पत्राचे इतकुले घरं होते, 4-4, 5-5 पत्राचे घरं.
याचे का घर तरी मोठाले होते का, येणे का हायले फेले बांधल्या का चोऱ्या करून शिने जायचे, इकडं तिकडं बघायचे, धुंडायचे, हे करायचे ते करायचे सगळं. त्याचे त्या चुली उकरायच्या, बसायचे ते हे उकरायचे. पहिले बसायला ते हे होती बसती, कोठे आणून पुरून ठेवायचं, उकंड्यामध्ये ठेवायचं, उकंडा पुरायचा, उकंडा जाऊन उकरायचा पुरून ठेवलेलं. काही गवसलं नाही त्याला, सगळं त्यानं केलं. मात्र त्यानं नेलं कुठं शेतात पुरून ठेवलं नेऊन आणि फरार झाली. 8-15 दिवस गवसले नाहीत. 8-15 दिवसाला आले तर गावामध्ये त्याची काहीतरी दुश्मन होती. त्या दुश्मनाने जाऊन तिथे सांगितलं की जणू डाकू गुंग्या गावावर आलाय. लगेच ठाण्यामध्ये कळविलं की ते पोलीसवाले सुटली, हाट्याचे पोलीस तसेच याचे तिकडे नदाडाला. अरे त्यानं इतकं त्यानं परेशान केलं, इतकं परेशान केलं. बाकीचे तर जिकडं तिकडं फरार झाले आणि पळून गेले. शेवटी काय झालं, गंगे त्याला दिसला. त्यानं काय केलं, सगळ्याने मिळून त्यांनी त्या 5-6 जणांनी त्याला येडा घातला. तरी बी यानं काय केलं, या बगल खिशात हात घातला आणि इकडे पैसे टाकले, या बगल खिशात हात घातला आणि इकडे पैसे टाकले. ते पोलीसवाले बसले पैसेच घेत. ते पैसे घेत पोलीसवाले बसले तर केला गंग्या पळून फरार. पुन्हा परेशान जशाला तसेच.